तर आतापर्यंत तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो किंवा शरद पवारांचा फोटो परवानगीशिवाय बॅनरवर वापरू नका हे ऐकलं असेल। पण फुलंब्रीमध्ये फोटो न वापरण्याविषयी एका पतीनं आपल्या पत्नीलाच पत्र लिहिलंय। हे पती आहेत सरकारी अधिकारी आणि पत्नी आहे संभाजीनगरच्या फुलंब्रीच्या आमदार। काय घडलंय नेमकं पाहूया। या आहेत छत्रपती संभाजीनगर मधल्या फुलंब्रीच्या आमदार अनुराधा चव्हाण आणि हे आहेत सार्वजनिक बांधकाम विभागातील मुख्य अभियंते आणि अनुराधा यांचे पती अतुल चव्हाण। झालं असं की आमदार अनुराधाताईंच्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी वृत्तपत्रांमध्ये आणि बॅनरवर जाहिरातबाजी केली। त्याच वेळी अनुराधाताईंसोबत सरकारी अधिकारी असणारे त्यांचे पती अतुल चव्हाण यांचेही फोटो झळकवले। यावरूनच आता सरकारी अधिकारी असणाऱ्या पतीनं आपल्या आमदार पत्नीला पत्र लिहिलंय। आपल्या पक्षाच्या बॅनरवर किंवा जाहिरातीवर माझे फोटो छापू नयेत अशा सूचनाच त्यांनी केल्या आहेत। माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी एक आमच्या कार्यालयाला पत्र लिहिलं आणि या तुमच्या मुख्य अभियंत्यांचे फोटो राजकीय बॅनरवर दिसतायत यांच्यावर काय कारवाई केली अशी त्यांनी विचारणा केली। तर साहजिक आहे मला माझ्या माहिती अधिकाऱ्यानं विचारलं की तुम्ही याच्यावर तुम्ही काय कारवाई केली। तर मी मग एक पत्र माझ्या सौभाग्यवतीला लिहिलं किंवा आपल्या मतदारसंघात आपले त्यात मी त्यांना साहेब मी एक शासकीय अधिकारी आणि आमदार हे वरिष्ठ असतात कायदेमंडळाचे सदस्य असतात। त्यात मी त्यांना माननीय आमदार अनुराधा अतुल चव्हाण असंच लिहिलं आणि महोदया लिहिलं आणि त्यांना पूर्ण त्यात लिहिलं की बाबा असं मला माहिती अधिकार विचारणा होत आहे काय कारवाई झाली। तर आपल्याला विनंती आहे माझे फोटो आपण आपल्या कार्यकर्त्यांना सांगावं की बॅनरवर घेऊ नयेत जेणेकरून मला पुढे कारवाईला सामोरं जावं लागणार नाही। आता कार्यकर्ते म्हटलं की त्यांना कोण थांबवणार। आपल्या नेत्याला मोठं करण्यासाठी कार्यकर्ते काय काय करतील ते सांगता येत नाही। पण कार्यकर्त्यांच्या उत्साहाच्या भरात काहीतरी भलतंच होऊन बसतं तसंच इथे झालंय। त्यामुळे अधिकाऱ्यांनी आमदार पत्नीला लिहिलेल्या या पत्राची सध्या जिल्हाभरात चांगली चर्चा रंगली आहे आणि आमदार अनुराधा चव्हाण यांनीही आपल्या कार्यकर्त्यांच्या उत्साहाला आवर घालण्यासाठी समज दिली आहे। पत्र मिळालंय आणि काय पुढे तुम्ही त्याच्यावरती काय केलं? पत्र मिळालंय? हो पत्र मिळालंय आणि ते वाचून आम्ही पण त्याच्यावर हे चूक आमची लक्षात आली। म्हणजे साहेबांनी जेव्हा आम्हाला कळवलं मला त्यावेळेस मी सुद्धा ते प्रामाणिकपणाने मी ऍक्सेप्ट केलं की खरंच ह्या पक्षाचं एखाद्या विशिष्ट पार्टीचं चिन्ह आणि शासकीय अधिकाऱ्यांचा फोटो हे एका बॅनरवर असायला नको। पण त्यानंतर मी कार्यकर्त्यांना पण सूचना केल्या की याच्यानंतर अशा पद्धतीचं कारण आपणच चुकीचं वागलो तर जनतेला आपण काय। गेल्या काही वर्षात नेत्यांचे फोटो परवानगीशिवाय वापरू नये यासाठी अनेक पत्र लिहिलेली आपण पाहिली। यामध्ये कधी बाळासाहेब ठाकरेंच्या तर कधी शरद पवारांच्या फोटोचा उल्लेख असायचा। मात्र सरकारी अधिकाऱ्यांचे फोटो पक्षाच्या बॅनरवर झळकल्यामुळे कारवाईचा दट्ट्या पडण्याआधीच उत्साही कार्यकर्त्यांना आवरलेलं बरं आणि कार्यकर्त्यांनीही थोडं भान ठेवलं तर असं पत्र लिहिण्याची वेळ कुणावर येणार नाही। कृष्णा केंडे, एबीपी माझा, संभाजीनगर।